नमस्कार. तुका म्हणे असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती देहूची इंद्रायणी. हातामध्ये टाळ घेऊन विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि त्यांनी रचलेली ती अजरामर गाथा. महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक घटना घडल्या ज्यांनी इतिहास बदलला. पण 1649च्या फाल्गुन वद्य द्वितीयेला देहूमध्ये जे घडलं ते आजही एका मोठ्या रहस्याच्या वलयात अडकलेलं आहे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता नक्की काय झालं? वारकरी संप्रदाय अत्यंत श्रद्धेने सांगतो की तुकाराम महाराजांना नेण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाने विमान धाडलं. महाराज सदेह म्हणजेच आपल्या शरीरासकट वैकुंठाला गेले. पण गेल्या काही वर्षात आधुनिक इतिहासकार आणि डॉक्टर आह साळुंके यांच्यासारख्या विचारवंतांनी या घटनेवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते हा केवळ चमत्कार नव्हता, तर त्यामागे काही सामाजिक आणि राजकीय षडयंत्र होतं का? तुकोबांचा घातपात झाला होता का? विमान खरंच आलं होतं की ही एखादी मोठी कव्हर स्टोरी होती? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही एका बाजूने न झुकता श्रद्धा आणि तर्क या दोन्ही गोष्टींची अतिशय सोप्या भाषेत चिरफाड करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण इतिहासाच्या अशा पानात हात घालणार आहोत जी पानं आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असे महत्त्वाचे आणि संशोधनावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा हा ऐतिहासिक शोध. संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन की घातपात? तुकोबांच्या आयुष्यातील त्या शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याआधी आपल्याला 17व्या शतकातला महाराष्ट्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो काळ असा होता जिथे जात आणि धर्म यांचे नियम अत्यंत कडक होते. शिक्षण आणि ज्ञान यावर केवळ ठराविक वर्गाचीच मक्तेदारी होती. अशा काळात एका सामान्य शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या घरात जन्मलेला माणूस ज्यांचं नाव तुकाराम प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊ लागला होता. तुकोबांचा संघर्ष हा केवळ देवळातल्या भक्तीपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी काय केलं? त्यांनी संस्कृतमधलं कठीण ज्ञान मराठीत म्हणजेच लोकांच्या भाषेत आणलं. त्यांनी सांगितलं की देव दगडात नाही तर तो माणसात आहे. त्यांनी कर्मकांडाला विरोध केला आणि सदाचाराला महत्त्व दिलं. पण हे सगळं करत असताना ते एका मोठ्या वर्गाच्या डोळ्यात सलत होते. कारण जर सामान्य माणसाला कळलं की देवाला भेटायला मधल्या मध्यस्थांची गरज नाही, तर त्या मध्यस्थांचं दुकान बंद होणार होतं. हा तुकोबांच्या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू होता. या संघर्षाचा कळस म्हणजे गाता बुडवण्याची घटना. हा कोणताही चमत्कार नाही, तर हा एक विचारवंतावर केलेला वैचारिक हल्ला होता. प्रस्थापित सनातनी लोकांनी तुकोबांना आदेश दिला की तू शूद्र आहेस, तुला अभंग रचण्याचा अधिकार नाही, तुझे हे अभंग धर्माच्या विरुद्ध आहेत. त्यांना मानसिक त्रास दिला गेला, वाळीत टाकलं गेलं आणि शेवटी त्यांच्या आयुष्याची कमाई त्यांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावली. विचार करा, एका कवीसाठी त्याच्या कविता म्हणजे त्याचं अपत्य असतं. तुकोबांना संपवण्याचा हा पहिला प्रयत्न होता. पण तुकोबा डगमगले नाहीत. गाथा पुन्हा लिहिली गेली आणि त्यांचा विचार घराघरामध्ये पोहोचला. यामुळे त्यांचे शत्रू अधिकच चिडले गेले. मंबाजी किंवा रामेश्वर भट ही केवळ व्यक्तींची नावं नव्हती, तर ती एका विचारधारेची प्रतीकं होती ज्यांना बदल नको होता. तुकोबांची वाढती लोकप्रियता ही या व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा होती. इतिहासकार सांगतात की तुकोबांकडे फक्त वारकरीच नाही, तर शिवरायांसारखे राजेसुद्धा मार्गदर्शनासाठी येऊ लागले होते. एका साध्या माणसाचं एवढं मोठं वलय निर्माण होणं हे तत्कालीन पॉवर स्ट्रक्चरला म्हणजे सत्ता केंद्रांना मान्य नव्हतं. आणि याच पार्श्वभूमीवर तुकोबांच्या अचानक बेपत्ता होण्याकडे किंवा वैकुंठ गमनाकडे पाहणं गरजेचं आहे. ज्या माणसाचे विचार मारता आले नाहीत त्याला शरीराने संपवण्याचा प्रयत्न झाला असेल का? हा प्रश्न इथेच उभा राहतो. आता आपण वळतोय त्या घटनेकडे जिने वारकरी संप्रदायाला एक अढळ श्रद्धा दिली. ती घटना म्हणजे सदेह वैकुंठ गमन. फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज. वारकरी परंपरेनुसार हा दिवस मृत्यूचा शोक करण्याचा नाही,
तर एका महान भक्ताच्या विजयाचा सोहळा साजरा करण्याचा दिवस आहे. पण सदेह म्हणजे शरीरासकट वैकुंठाला जाणं, या मागची नेमकी कथा काय सांगितली जाते? वारकरी परंपरेतील ग्रंथानुसार तुकोबांना आपल्या जाण्याची पूर्वसूचना होती. त्या दिवशी दुपारी 12 वाजता ते इंद्रायणीच्या काठी कीर्तनाला उभे राहिले. हजारो भक्त तिथे जमले होते. तुकोबांनी आपल्या निरोपाचा अभंग गायला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. असं म्हटलं जातं की कीर्तन रंगात असताना अचानक आकाशातून एक तेजपुंज विमान उतरलं. प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना नेण्यासाठी हे विमान पाठवलं होतं. तुकोबा सर्वांदेखत त्या विमानात बसले आणि बघता बघता ते विमान आकाशात लुप्त झालं. खाली पडले ते फक्त त्यांचे टाळ आणि घोंगडी. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की विज्ञानाच्या युगात हे कसं शक्य आहे? पण वारकरी अभ्यासक आणि तुकोबांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या मते हे केवळ भौतिक विमान नव्हतं, तर ती तुकोबांच्या भक्तीची उच्च आध्यात्मिक अवस्था होती. ज्या माणसाने आयुष्यभर देहभान विसरून विठ्ठलाची भक्ती केली त्याने मृत्यूवरही विजय मिळवला, असं वारकरी मानतात. सदेह जाण्याचा अर्थ असाही असू शकतो की त्यांनी जिवंतपणीच मुक्त अवस्था प्राप्त केली होती. आजही देहूत एक अजब घटना घडते ज्यावर लाखो लोकांची श्रद्धा आहे. दुपारी 12 वाजता ज्यावेळी महाराज वैकुंठाला गेले असं म्हणलं जातं, त्यावेळी तिथलं नांदुरकीचं झाड हलतं आणि त्यावर पुष्पवृष्टी होते. ही केवळ एक कथा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. पण विचार करा, जर हजारो लोक तिथे उपस्थित होते तर या घटनेची ऐतिहासिक नोंद का नाही? केवळ श्रद्धा हाच पुरावा असू शकतो का, की या श्रद्धेच्या पडद्यामागे काहीतरी वेगळं दडते? आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे श्रद्धा बाजूला ठेवून तर्क आणि इतिहास बोलायला लागतो. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके यांनी त्यांच्या तुकाराम महाराजांचा खून झाला का या पुस्तकात काही प्रश्न विचारलेत, ज्यांची उत्तरं आजही व्यवस्थेकडे नाहीत. साळुंके म्हणतात, जर आपण तुकोबांना विज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर पाहिलं तर सदेह वैकुंठ गमन ही एक सुसंगत गोष्ट वाटत नाही. साळुंके यांनी उपस्थित केलेले हे 5 महत्त्वाचे तर्क पहा. विज्ञानानुसार कोणतीही वस्तू पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सोडून वर जाते तेव्हा त्याचे काही भौतिक पुरावे उरतात. आकाशातून विमान आले आणि महाराजांना घेऊन गेले हे सांगताना पुरावा म्हणून फक्त टाळ आणि घोंगडी खाली पडल्याचं सांगितलं जातं. साळुंके विचारतात, शरीराचं वजन पेलणारं विमान छोट्याशा टाळाचं वजन पेलू शकत नाही का? की टाळ आणि घोंगडी मुद्दामून तिथे टाकली गेली होती? दुसरा प्रश्न म्हणजे दुपारी 12चीच वेळ का? ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. दुपारी 12 वाजता गावकरी शेतात असतात, रस्ते ओस पडलेले असतात आणि नदीकाठी गर्दी कमी असते. खुनासारखं कृत्य करण्यासाठी किंवा प्रेत गायब करण्यासाठी ही सर्वात सोयीस्कर वेळ नाही का? तिसरी गोष्ट म्हणजे साक्षीदारांचे मौन. जर हजारो लोकांच्या समोर विमान आलं होतं तर त्या काळातील एकही बखर म्हणजेच इतिहास किंवा अधिकृत पत्रात या घटनेची नोंद का नाही? केवळ भक्तांच्या गाथेतच याचा उल्लेख आहे का? आणि त्यांचा चौथा मुद्दा म्हणजे विरोधकांचे षडयंत्र. ज्यांनी तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली, ज्यांनी त्यांना छळलं, ते लोक त्या दिवशी नक्की कुठे होते? त्यांना तुकोबांना संपवायचं होतं का? आह साळुंके म्हणतात, ज्यांनी विचार मारण्याचा प्रयत्न केला त्यांनीच शरीर मारलं असण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे तुकोबांची पत्नी जिजाऊ यांच्याबद्दल. साळुंके विचारतात, जर पती एवढ्या मोठ्या प्रवासाला वैकुंठाला निघणार होता तर त्याने आपल्या पत्नीचा निरोप का घेतला नाही? जिजाऊंना ही बातमी नंतर का कळाली? जिजाऊ आयुष्यभर तुकोबांच्या पाठीशी उभ्या होत्या. तुकोबा बेपत्ता झाल्यावर त्या वेडापिशा होऊन त्यांना शोधत होत्या. जर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी विमान पाहिलं असतं तर त्यांनी असा शोक केला असता का, की त्यांनाही तुमचे पती वैकुंठाला गेले असं सांगून गप्प केलं गेलं?
डॉक्टर साळुंके यांचा सर्वात धाडसी तर्क हा आहे की तुकोबांचा घातपात झाला. त्यांचा देह इंद्रायणीत किंवा इतरत्र गायब करण्यात आला आणि लोकांचा उठाव टाळण्यासाठी ते तर देवाघरी गेले, विमानात बसून गेले, ही कथा पसरवण्यात आली. याला साळुंके कव्हर स्टोरी म्हणतात. एखाद्या मोठ्या माणसाची हत्या झाल्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी अशी दैवी कथा सांगून रचून हे इतिहासात पहिल्यांदाच घडत नव्हतं. साळुंके म्हणतात की आपण तुकोबांना देव बनवून त्यांच्यावरचा अन्याय विसरलो आहोत का? जर आपण त्यांना माणूस मानलं तर आपल्याला कळून येईल की तो एक क्रांतिकारक होता ज्याची हत्या झाली असावी. मित्रांनो, हे विचार ऐकल्यावर धक्का बसू शकतो, पण विचार करा, तुकोबांचे शत्रू कोण होते आणि त्यांना तुकोबांच्या जाण्याने काय फायदा झाला? तुम्हाला काय वाटतं की साळुंके यांनी विचारलेले हे प्रश्न रास्त आहेत की श्रद्धा या सर्व तर्काच्या पलीकडे असते? आता आपण पुराव्याच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे श्रद्धा आणि विज्ञान समोरासमोर उभे टाकतात. कोणत्याही गुन्ह्याचा किंवा घटनेचा तपास करताना विसंगती खूप महत्त्वाच्या असतात. तुकोबांच्या वैकुंठगमनाच्या कथेत अशा अनेक विसंगती आहेत ज्याकडे आपण आजवर दुर्लक्ष केले. पहिली विसंगती वेळेची. वारकरी म्हणतात की हजारो लोक उपस्थित होते, पण त्या काळातील कोणत्याही सरकारी किंवा व्यापारी पत्रात एवढ्या मोठ्या विमानाचा उल्लेख नाही. 375 वर्षापूर्वी आकाशातून काहीतरी उतरलं आणि त्याची नोंदी कुठेच होत नाही, हे ऐतिहासिकदृष्ट्या खटकणार आहे. दुसरी विसंगती साहित्याची. तुकोबांची गाथा इंद्रायणीतून बाहेर आली, तरली, पण तुकोबा पुन्हा दिसले नाहीत. जर देह वैकुंठाला गेला तर त्याच्या साहित्याचा प्रसार करणाऱ्या त्याच्या जवळच्या शिष्यांनी, उदाहरणार्थ संताजी जगनाडे, विमानात बसतानाचे प्रत्यक्ष वर्णन का लिहून ठेवले नाही? त्यांनी केवळ महाराज गुप्त झाले असे शब्द का वापरले? तिसरी विसंगती ठिकाणाची. देहूतील ज्या ठिकाणातून ते बेपत्ता झाले तिथे आजही अनेक डोह आहेत. साळुंके विचारतात की घातपात करून देह नदीत फेकून देणं त्या काळी सोपं होतं का? आता या दोन्ही टोकाच्या भूमिकांच्या मध्ये एक मध्यम मार्ग सुद्धा मांडला जातो. काही अभ्यासक म्हणतात की तुकोबांना समाजाचा आणि छळाचा एवढा वीट आला होता की त्यांनी जलसमाधी घेतली असावी, किंवा ते सर्व सोडून एखाद्या अज्ञात स्थळी, उदाहरणार्थ हिमालयामध्ये निघून गेले असावेत. पण आपल्या लाडक्या संताचा असा शोकांतिका म्हणून शेवट भक्तांना मान्य नव्हता. म्हणून भक्तांच्या प्रेमापोटी या घटनेला वैकुंठगमन हे दिव्य स्वरूप प्राप्त झालं असावं. सर्वात मोठा पुरावा काय आहे तर तुकोबांचे अभंग. त्यांचा शेवटच्या अभंगात ते म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हा निरोप कुणाचा आहे? जो आनंदाने देवाकडे जात आहे त्याचा, की ज्याला माहिती आहे की आता आपला शेवट जवळ आला आहे त्याचा? इतिहासकार राजवाडे यांच्यापासून ते साळुंके यांच्यापर्यंत अनेकांनी यावर संशोधन केले, पण आजही हे एक अनसॉल्व्ड मिस्ट्री बनून राहिलं आहे. शेवटी प्रश्न उरतोच, तुकोबा विमानात बसून गेले की त्यांचा घातपात झाला? शरीराचा खून होऊ शकतो, पण विचारांचा नाही. तुकोबांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावही आज कुणाला नीट आठवत नाहीत, पण तुकोबा आजही प्रत्येक घराघरात जिवंत आहेत. त्यांचं खरं वैकुंठ हे इंद्रायणीच्या काठी नाही, तर त्यांच्या गाथेत आहे. जोपर्यंत सामान्य माणूस अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल, जोपर्यंत कुणीतरी खऱ्या देवाचा शोध घेईल, तोपर्यंत तुकोबा या जगात जिवंत राहतील. आजचा हा शोध तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मते तुकोबांच्या अंतर्धानाचं रहस्य काय असू शकतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल संशोधनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.